हा अध्यादेश कर्जत जामखेडसाठी नाही आहे. अध्यादेश काढण्याचं काम सरकार करतं, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळते आणि त्याच्यानुसार हा अध्यादेश निघतो. त्यावेळेस हा महाराष्ट्र राज्याला लागू होतो. दुसरं असं आहे की एवढं जर संविधानिक आणि कायदेशीर जर गोष्टी करायच्या आहेत तर आपण ही नगरपंचायतची निवडणूक झाली त्यावेळेचे जर प्रसंग लक्षात आले तर उमेदवार उभा राहिलेले फॉर्म काढणे, कुणी कशामुळं काढले, काय दबाव होता, कशी निवडणूक झाली, ही आजही कर्जतच्या जनतेच्या लक्षात आहे. आणि त्यामुळं मी माझ्या पदाचा गैरवापर कधीच केला नाही, पुढेही करणार नाही. चांगल्या कामासाठी मी पदाचा वापर जरूर करेल. आणि म्हणून 17 सदस्यापैकी 15 सदस्य निवडून आलेले असताना 13 सदस्य आपल्याला सोडून जातात, याच्यावर जर बोललं असतं तर बरं झालं असतं. आपल्याला लोक सोडून चालले, नगरसेवक सोडून चाललेले आहेत आणि मी शेवटी सभापती आहे. शेवटी सभापती असल्याच्यानंतर कुठलंही चुकीचं काम केलं नाही पाहिजे, हे मला माझ्या गुरुवर्यांनी घालून दिलेले जे काही बंधनं आहेत ते बंधनाचं पालन करतोय. त्यामुळं जो अध्यादेश आला आहे तो अध्यादेश कर्जत जामखेडपुरता मर्यादित नसून तो अध्यादेश संपूर्ण राज्याला लागू आहे. माझा आवाज दाबण्यासाठी आमदार केलं, सभापती केलं असं ते म्हणतात. प्रश्न असा आहे की कोणामुळं आवाज दाबला आहे. मग आता अजितदादाचं आणि त्यांचं जमत नाही, अजितदादा उपमुख्यमंत्री झाला म्हणजे काही त्यांचा आवाज दाबला का? त्यांचे एकूण महाराष्ट्रामध्ये 10 आमदार निवडून आले आणि त्या 10 आमदारामध्ये यांना पद दिलं नाही, तो आवाज त्यांचा कुणी दाबला, हे सुद्धा या निमित्ताने बोललं पाहिजे. त्याच्यामुळं माझ्या पक्षातलं माझं स्थान आणि माझं नेतृत्व आणि मी केलेलं काम त्याचं विश्लेषण करून त्या संदर्भामध्ये केलेली कारवाई म्हणजे कोणामुळं कोणाचा आवाज दाबण्यासाठी असं होत नाही. मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये 622 मतांनी आपला फरकाने आपण निवडून आलो, याच्यावरती चिंतन व्हायला पाहिजे. आपण एवढ्या घराण्याचा वारसा सांगता, 60 वर्षाची परंपरा सांगता, याच्यावर बोला ना. लोकांनी तुम्हाला का नाकारलं? आमचा तर काय इतिहास आहे. त्यामुळं एवढं मोठं मताधिक्य मिळालं. मला 197 निवडून आलेल्या आमदारापेक्षा जास्त मतदार मिळाले. माझा या मतदारसंघात पडलेली मतं पहिल्या 4 निवडणुका लढवल्या. पहिल्या निवडणुकीमध्ये 42,000, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 84,000, तिसऱ्या निवडणुकीमध्ये 92,000, चौथ्या निवडणुकीमध्ये 1,26,433 मिळाली. तुम्हाला पहिल्या निवडणुकीमध्ये जेवढी मतं पडली त्याच्यापेक्षा तुमची कमी मतं का झाली, ह्याचं तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. त्याच्यामुळे जनतेने आम्हाला नाकारलेलं नाही. जनतेने आपल्याला प्रोएक्टिव्ह जास्तीची मतं देऊन शेवटी पराजय, परंतु त्याच्यात देखील आम्ही आता हायकोर्टामध्ये आव्हान दिले. बघू काय होतंय. शेवटी सगळ्या आता माहिती हळूहळू पुढे येतील, त्याचे सगळ्याचेच उत्तरं अशा पद्धतीने द्या म्हणजे झालं. तुमचं तोंड मीडिया पुढं उघडायला तुम्हाला 10 दिवस लागले. तुम्हाला लोकांची तुम्ही खूप लांगुल चालन केलं, विनवण्या केल्या, तुम्ही विनंती केली, परंतु तुम्हाला कोणीही हाताला लागलं नाही. पुन्हा 7 तारखेला आलेला अविश्वास पुन्हा अजून 16 तारखेला आला आणि म्हणून 10 दिवसानंतर पुन्हा अविश्वास आला तरी 13 लोक तशीच आहेत. आणि म्हणून आता तुम्हाला 10 दिवसानंतर बोलले. मला असं वाटतं की पद आणि हे संविधानिक पद आहे आणि त्या संदर्भामध्ये शेवटी राजकारण त्यांनी करायचं. आम्ही एखादा कार्यक्रम घेतला, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थित पक्षप्रवेश, तर त्याच्या दारापुढं बोर्ड लावायला हा कोणता शिष्टाचार होता? आज अजितदादाचं तुम्ही स्वागत केलं, अजितदादाचं स्वागत केलं, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमची काय हरकत नाही त्याला. परंतु तुम्हीच अजितदादावर काय काय बोलले. तुमच्या सोयीने असलं की सगळं बरोबर आणि सोयीच्या विरोध असलं की सगळं चुकीचं, असं होत नाही. त्यामुळं लोक याच्यावर बारकाईने लक्ष ठेवू नयेत. तुम्ही तुमच्या पक्षात असलेलं 10 आमदारामधलं स्थान आता लोकांनी ओळखलेलं आहे. तुम्हाला 3 पदं वाटायची होती, त्याच्यात तुमचा नंबर लागला नाही. तुम्ही सांगा मोठ्या मनाने दिले आणि त्यांच्यामुळे आमच्या भाजपमध्ये पदं मिळतात काय? तर त्यांनी असंही बोललेलं आहे की बा माझ्या मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक निधी जाऊन दिला जात नाही, पाण्याचा टँकर पण त्यामध्ये मिळत नाही, वेळेवर मागणी केली पण जाणीवपूर्वक हे तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये मी मागण्या केल्या त्या मला मिळत नाही आणि तुम्ही केल्यावर मिळतं असं म्हणणं. मी सत्ताधारी पक्षाचा आहे. तुम्ही दरवेळेस उन्हाळ्यात टँकर लावत होते आणि लोकांना प्रलोभन दाखवत होते. आता का नाही टँकर लावत? मी तर कधीच टँकर लावला नाही.
तुम्ही त्यावेळेस टँकर लावले निवडणूक समोर आहे म्हणून आता काय नाही लावले, याचं जनतेला उत्तर पाहिजे. त्यामुळं सत्ता पक्षात आहे, तुम्ही सत्ता पक्षात असताना जे केलं तेच करतोय मी नियमानुसार, आणि ते जनतेच्या हितासाठी करावं लागेल. लोक त्यांना सोडून गेले, मी लोकांकडे गेलो नाही, लोक माझ्याकडे आली, लोकांनी अविश्वास दाखल केला आहे. त्यामुळे तुमचीच लोक आहेत, तुम्ही त्यांचं काय ते बघा ना. आणि तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलतात ते लोक पूर्वी माझीच होते, आता जे आम्हाला सोडून त्यांच्याकडे गेले चांगलं आहे, त्यांना सोडून आमच्याकडे आले की वाईट आहे. हे लोक कोणाची होते पूर्वी? माझेच होते ना. आता तिकडे गेले, आता ते कुणीकडे आले, सत्याचा परिणाम. अजितदादा त्यांच्याबरोबर होते तेव्हा योग्य होते, आमच्याबरोबर आले की वाईट झाले, असं नाही होत. विधानसभेची निवडणुकानंतर रोहित पवार यांच्या वक्तव्यांमध्ये फरक पडलेला आहे. कुठंतरी तिथे समंजस्य किंवा जमून घेण्याची भाषा करताय. आजही त्यांचं पाहिलं तर आजही आता मुद्द्यावर आले तुम्ही, सारखी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत. मतदारसंघात सांगतायत की गुड न्यूज देतो, 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो. गुड न्यूज काय देता येईना, गुड न्यूज काय होण्याची शक्यता नाही. आमच्याकडे 235 आहेत संख्या सरकारमध्ये 235 संख्या आहे, त्यामुळे गुड न्यूज होत नाही. त्यामुळं अजितदादाचं कधी कधी असं मध्ये मध्येच लांगून चालन करतात. पण तुम्ही सगळे मीडियावर हेलिपॅडमध्ये होते, त्यामुळे अजितदादांनी त्यांना कोणत्या भाषेत फटकारलं हे पण एकदा दाखवा. नाही, पण येणाऱ्या काळामध्ये गुड न्यूजचा विषय आला तर 2 विषय येतात, एक तर भाजपा किंवा मग अजित पवार. मला असं वाटतं की मुंगेरी लाल की हसीन सपने त्याच्यावर चर्चा करण्यात काही उपयोग नाही आहे. वस्तुस्थिती जी आहे त्याच्यावर आपण भाष्य करूया. त्यामुळं सत्ता पक्षाच्या जवळ जाण्याचा जो प्रयत्न केविलवाणा केला जातोय हा गैर आहे, गंभीर आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं त्यांचं सुरू आहे, कुठंतरी बोर्ड लावणं, तीच न्यूज करून आणणं, जवळीकता साधणं, याच्यातून काही होणार नाही. जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होते आहे, कधी ती मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे किंवा किती महत्त्वाची आहे? माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चोंडीमध्ये बैठक घेण्याचं तत्वतः मान्य केलेलं आहे. आणि ही बैठक 29ला जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे आणि शासनाची तयारी सुरू आहे. कालच एक बैठक झाली आहे. आता देखील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की आपण 22ला एक हाय पॉवर कमिटीची मीटिंग, मला वाटतं 19 तारखेला जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदय बैठक घेत आहेत आणि त्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं 30शताब्दी जन्मवर्ष आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आणि देशभरात वर्षभर कार्यक्रम राबवले जातात. त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याचं मंत्रिमंडळ त्यांच्या जन्मगावी श्री क्षेत्र चोंडी येथे येऊन ही बैठक संपन्न करणार आहे. मला वाटतं या बैठकीच्या संदर्भात अधिकृतरित्या बैठकीचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. त्या संदर्भात ते विस्ताराने कधीतरी दरम्यानच्या कालखंडामध्ये बोलतील. कुणाल तुझं काय? नगरसेवकांसोबत आपण जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यावर देखील रोहित पवारांनी आक्षेप घेतला होता की त्या ठिकाणी ती पत्रकार परिषद व्हायला नको होती किंवा आपण त्या पदावरती प्रश्न असा आहे, विधान भवन आहे, मला लोक भेटायला येतील तर मी भेट द्यायची नाही, त्यांच्याकडे पास मागायचा काय? महाराष्ट्रातले लोक मला पास मागतात विधान भवनात यायला. त्याच्यामुळं विधान भवनात लोक जे आले ते अविश्वास सादर करून आले. माझ्याकडे त्यांनी विनंती केली, आम्हाला सहकार्य आणि मदत करा म्हटले. त्यांना भेट देणं कारण आहे माझं, कारण मी 2 वेळा या भागातून निवडून आलो आहे. आत्ता देखील मोठं मताधिक्य मिळाले. त्यामुळे लोकांच्या अडचणी, लोकांचे दुःख, लोकांच्या गरजा ज्या ज्या आवश्यक आहेत त्यांना भेटणं आणि त्यांचे काम करणं आणि माझ्या पदाचा सदुपयोग करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळं कोण काय म्हणेल आणि कोण कुठं काय बोलेल, त्यामुळे मी भान जागेवर ठेवून माझं कर्तव्य त्या ठिकाणी मी पार पाडलेलं आहे. कुठलाही पक्ष अभिनिवेश ठेवून मी तिथं ते कार्य आणि कर्तृत्व केलेलं नाही आणि करण्याची दूरवर शक्यता देखील नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.